मला वाटतं हा 4-5 किलोमीटरचा कॉन्क्रीटचा पॅच असेल गेला. त्याच्यानंतर पुन्हा आता सिंगल या जुन्या डांबरी रोडला सुरुवात झाली आहे. बरोबर 9 वाजले आता. आणि आपण आता कोलाडला पोहोचलोय. हे काय काय लँडमार्क असे आहेत ना की बघूनच कळतं आपण कुठे पोहोचलोय ते. हा कोकण रेल्वेचा ब्रिज हा आला की समजतं आपण कोलाडला पोहोचलोय. कोलाडमध्ये कुठे काम चालू असलेलं दिसत नाही. जसं वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जसं होतं हा सर्व्हिस रोड होता तसाच अजूनही आहे. या मधल्या पॅचमध्ये काहीच काम चालू नाही आहे. सीएनजीचा ट्रक चाललाय बहुतेक इंदापूरच्या गॅस स्टेशनवर चालला असेल. आता कोलाड गेल्यानंतर एक 6-7 मिनिटांनी या नवीन कॉन्क्रीट रोडला आता सुरुवात झाली आहे. दोन्हीकडच्या लेन कॉन्क्रीट आहेत आणि दोन्हीकडच्या लेनवरचं ट्रॅफिकही सुरू झालेलं आहे. आपण रोड वाटतं आता नव्यानेच ओपन करण्यात आलेलं वाटतं. थोड्या वेळात इंदापूर येईल. इंदापूरला बघूया सीएनजी स्टेशनला किती लाईन आहे ती. ते लाईन असणारच. आणि एकतर आता डिसेंबरचा शेवटचा वीक आहे म्हणून मी बाबा मागे नागोठण्यालाच भरून घेतलं. इंदापूरच्या सीएनजी स्टेशनला काही थांबण्यात अडचण नसतो. मागे कुठेच थांबलं नसतो. डायरेक्ट इथे थांबलो असतो नाश्ता पण केला असता. पण नको टेरेस नको. ज्याला जास्तच गर्दी असेल तर ते पण सीएनजी मिळायचं नाही. म्हणून म्हटलं आपलं नागोठण्याला भरून घ्या सीएनजी. आणि नागोठण्याला फुल झाल्यानंतर आता पुन्हा रिटर्न जाताना नागोठण्याला एकदा भरूया. परंतु पुरतोय का आपल्याला सीएनजी ते बघूया. चला आता या इंदापूरपासूनच्या कॉन्क्रीट पॅचला सुरुवात झाली आहे पुन्हा. आणि दोन्ही लेन इथून कॉन्क्रीटच्या आहेत. हा फार पूर्वीपासून केलेला आहे. हा जरा जुनाच अपडेट आहे. तिकडची लेन जरा नवीन वाटते. नव्याने सुरू करण्यात आली वाटतं. झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपण आता इंदापूरच्या सीएनजी स्टेशनला पोहोचलेलो आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 15-20 गाड्या आहेत लाईनमध्ये. आता इथे तर सगळ्यांनाच माहिती आहे इंदापूर सीएनजी स्टेशन नंतर या कॉन्क्रीट रोडला सुरुवात होते ती थेट माणगाव बायपासच्या इथून सुरू होतो त्याच्या अलीकडेपर्यंत. इंदापूरच्या सीएनजी स्टेशनपासून जो कॉन्क्रीट रोड सुरू झाला तो थेट आता हा डाव्या बाजूला दिसतोय. हा माणगावचा बायपास आहे. इथून सुरू होतो इथपर्यंत तो कॉन्क्रीट रोड आहे. मागच्या टाईमलॅप्समध्ये तुम्ही पाहिलं असेल. आता पुन्हा आता इथून माणगावपासून आता सिंगल रोड सुरू झाला आहे. हा जुना हा बायपास कधी होणार देव जाणे. गर्डरची वगैरे कामं चालू आहेत. गर्डर बनवायची कामं चालू आहेत. माणगावमध्ये एंट्री करतानाच थोडा ट्रॅफिकला सुरुवात झाली आहे. आणि माणगावमध्ये पण जोशी वडेवाल्याचं हॉटेल सुरू झालेलं आहे नवीन. पार्किंग वगैरे व्यवस्थित दिसते एकदम. आता हे ट्रॅफिक का आहे मला वाटतं पुढे ट्रेलर वगैरे असा मोठा.
बरोबर 9:27 झाली आहेत. आपण माणगावला पोहोचलो आहे. आपल्याला जिथून राईड घ्यायचं आहे माणगाव मोरबा रोडवरून आपण थोडंसं पुढे जाऊया आणि हॉटेल कोकण क्राऊन आहे तिथे आपण ब्रेकफास्ट करूया. आपल्याला ॲक्च्युली आता ते माणगाव मोरबा रोडला राईड घ्यायचं आहे. आपण जरा पुढे जाऊया कारण त्या रोडला कुठे हॉटेल मिळेल की नाही चांगलं माहीत नाही. आपण थोडंसं पुढे जाऊया आणि नंतर येऊन परत लेफ्ट मारूया. हे पुढे समोर दिसतंय बघा, 100-200 मीटरवरच हॉटेल आहे हॉटेल कोकण ग्राउंड. समोर दिसते मला हे हॉटेल. आता हॉटेल कोकण ग्राउंड ते आपण राईड घ्यायचं आहे आपल्याला. हो 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 आणि ही आहे आमची स्वरा. हाय. आणि ही आहे स्वराची मम्मी आणि ती आहे माझी मम्मी आयन. अश्वथची मिसळ आलेली आहे आणि अश्वथ स्माइल देत नाही पण आम्हाला. अश्वथ स्माइल. स्वरा इकडे बघ, इकडे बघ. त्याला असते बघ. स्वराने दुसरा आणि तिसरा नंबर लावला आहे. डोसा आलेला दोघांचा साधा. पहिला नंबर अश्वथचा, दुसरा नंबर स्वराचा, तिसरा नंबर आयनचा. आणि स्वराची मम्मी, स्वराचा म्हणजे डोसा. छोट्याचा काय, छोटा मसाला डोसा ना, छोटा फोनवर बिझी आहे. शेवटला फायनली माझा ओनियन उत्तप्पा आलेला आहे. तर आता बरोबर 10:17 झाली आहेत आणि आता आपला हॉटेल कोकण क्राऊन इथला ब्रेकफास्ट संपलेला आहे. तर मग आता चला आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. बहुतेक इथून 1-1.25 तास लागेल आता श्रीवर्धन आरावीपर्यंत पोहोचायला. आम्ही आता आरावीला स्टे करायचा विचार करतोय. तर बघूया आता आरावीला आपल्याला काय बुकिंग वगैरे किंवा होमस्टे वगैरे मिळतंय काय ते. तर मग चला. तर मित्रांनो आता आपण माणगावला राईड घेतलेला आहे आणि आपण माणगाव मोरबा रोडला लागलेलो आहोत. आपण मागच्या वेळेला जेव्हा हरिहरेश्वरला गेलो होतो तेव्हा मी हा रोड तुम्हाला पूर्ण दाखवला होता. हा रोड पूर्णपणे कॉन्क्रीटचा आहे अगदी मसळ्यापर्यंत. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करा. त्यावेळेस तुम्हाला मी ह्या रोडची संपूर्ण माहिती दिलेली होती. त्यामुळे आत्ता हा मी रोड टाइम लॅप्समध्ये कव्हर केलेला आहे. छान छोटा घाट आहे म्हणून मी नॉर्मल स्पीडमध्येच व्हिडिओ चालू केला आता. समोर माकडं दिसतात आहे फुल टू. गाडीवाले खायला काही टाकतात आहे हे बघा. असं ॲक्च्युली खायला नाही टाकायला पाहिजे. त्यांना जे नॅचरल आहे त्यांनी तेच खायचं. हे आपलं काही बाहेरचं काय टाकतात माहिती नाही. त्या फळं टाकली तर ठीक आहे पण ते चिप्स बिप्स टाकायला नाही पाहिजे माकडांना. त्यांच्या सवयी नाही बिघडवायच्या. रमलर जरा बळ आहे ते तिकडे. रमलर एवढे मोठे आहेत ना की गाडी स्पीड ब्रेकर गडगड होते. मध्येच एक मोठा रमलर आला. हे मोठे आहेत. भारी आहे टर्न एकदम. हा गोल यू टर्न
55 मिनटं झालेत. आपण म्हसळा क्रॉस केलं आहे आणि साधारण किलोमीटर पुढे आलो आहे म्हसळ्याच्या. आता रोड छान आहे, एकदम मस्त आहे. वडघर पांगळोली, रानवली 4 किलोमीटर, श्रीवर्धन 9 किलोमीटर. तेव्हा इथे येल्लो मार्क केलेली मध्ये लाईन आणि ह्या आता डॉटेड लाईन आहे. डॉटेड लाईन म्हणजे तुम्ही क्रॉस करून त्या साईडला जाऊ शकता. डॉटेड लाईनचा अर्थ तो होतो. आणि स्ट्रेट लाईन असेल तर ती क्रॉस करून त्या साईडला जाऊ शकत नाही. आपल्याकडे सगळ्यांना माहीत नाही आहे हे रूल. आता ही मध्ये तर येल्लोच केली आहे. यामध्ये तुम्ही त्या साईडला जाऊ शकत नाही. आता डॉटेड लाईनमध्ये तुम्ही साईडला जाऊन ओव्हरटेक करू शकता. असं कळलं नाही, तू लेन क्रॉस करू शकतो डॉटेड लाईन असेल तर. इथे से लाईन आहे, कंटिन्युअस लाईन आहे. कंटिन्युअस लाईनमध्ये तुम्ही लेन कडून तिकडे जाऊ शकत, जाऊन नाही. हे डिसेंबर हिवाळ्यामुळे काय आहे काय माहिती, आकाश पूर्ण निरभ्र निळं दिसत नाही. आता मे महिन्यातच दिसत निळं दिसलं ना की मस्त, कॅमेरामध्ये मस्त दिसतं ते एकदम निरभ्र आकाश निळं. आता काय आहे, थंडी आहे, काम चालू आहे इथे लेफ्ट साईडला. येल्लो आपण बघत नाहीत लाईन कधी आपल्याकडे. येल्लो लाईन्स मोस्टली US मध्ये मारतात, मध्ये डबल लाईन असते येल्लो. किती आले 180, ठीक आहे. 160ला टाकली होती मी पेट्रोलला. 20 किलोमीटर आपण पेट्रोलवर चालू आहे गाडी, म्हणजे तेवढी गाडी मेंटेन राहते. परत CNGला टाकली गाडी. जाताना बघ किती CNG आहे, पेट्रोल आहे काय. लाईनच नाही आहे. जर आपल्याला हरिहरेश्वरला जायचं असेल तर वडघर पांगळोली जो मागे मी बोर्ड दाखवला तिथपासून जवळजवळ 7 किलोमीटर अंतरावर एक जसवली गाव आहे. तर त्या गावातून आपल्याला लेफ्ट घ्यावा लागतो. आणि जर आपल्याला आरावीला जायचं असेल तर आपल्याला पुढे श्रीवर्धनपर्यंत कंटिन्यू करावे लागते. आणि श्रीवर्धनच्या अलीकडे एक उजवीकडे फाटा जातो. म्हणजे हरिहरेश्वरच्या फाट्यापासून एक साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आरावीसाठी एक उजवीकडे फाटा जातो. तर आरावीसाठी आपल्याला तो फाटा घ्यायचा आहे. आणि तोच रोड पुढे दिवे आगारला जातो. हा लेफ्टचा जो फाटा गेला तो गेला हरिहरेश्वरला आणि आपल्याला जायचं आहे उजवीकडे श्रीवर्धनच्या दिशेने. आता ह्या फाट्यानंतर साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरावर एक फाटा जातो, तो जातो दिवे आगारला. आणि आपल्याला त्याच फाट्याने जायचं आहे. आणि त्याच दिवे आगारच्या मार्गावर आहे आरावी बीच. तर आपण आता त्या श्रीवर्धनच्या फाट्यावरून राईड घेतलेला आहे. सरळ गेलं तर श्रीवर्धन आणि उजवीकडे गेलं तर दिवे आगार. तर आपण आता दिवे आगारच्या दिशेने चाललो आहे. दिवेआगार आणि श्रीवर्धनच्या मध्ये एक आरावी म्हणून बीच आहे. एकदम मस्त बीच आहे तो. तिथे काय जास्त श्रीवर्धन आणि दिवेआगार सारखी वर्दळ नसते. बघूया तिथे छोट्या होमस्टेमध्ये काय मिळतंय का आपल्याला, नाहीतर आपल्याला परत श्रीवर्धनलाच यावं लागेल. नाहीतर दिवेआगारला बघू काय मिळतंय का. उद्यासाठी फुल आहे. तिथे मी आता फोन केला होता, तिथे उद्यापासून फुल आहे बुकिंग. आता आरावी बीच दाखवते 12 मिनिटावरती. तिथे अगदी रोडच्या बाजूला लागूनच बीच आहे. रोडच्या बाजूला छोटे होमस्टे आहेत, 2-3 हॉटेल पण आहे तिकडे. आता मी दिवेआगारच्या रोडला लागलोय. किती बारीक चिंचोळा रोड आहे बघा. जेमतेम 2 कार पास होतील एवढा रोड आहे.
आता थोडासा वाईट झाला पुढे येऊन इथं. चला आता समोर अगदी समुद्र दिसणार आहे तुम्हाला. आपण आता कोस्टवर चाललोय. हा आता पूर्ण कोस्टल रोड आहे. वा छान व्हाईट सँड आहे. मंगळवार आहे ना, मंगळवारी गणपतीला गेलेलं चांगलं ना, आहे की नाही. हा जो दिसतोय आपल्याला हाच आहे आरावी बीच. इथे गर्दी नाही आहे, म्हणजे जसं हरिहरेश्वर किंवा श्रीवर्धन किंवा दिव्यागडला कसं होमस्टे वगैरे इथे जास्त नाही आहे तसं. इथे बघूया आपल्याला इथे काय मिळतंय का. श्री गणेश बीच लॉजिंग वगैरे इथे आहे. हे होतं तर मित्रांनो, सकाळी बरोबर 11:40 आम्ही कोंडिवली बीच येथे पोचलो. आणि इथेच एक बाजूला 50 मीटरच्या अंतरावर मी जे मार्क केलेलं होतं ते गेस्ट हाऊस आहे. आता बघतो तिथे जाऊन मला रूम मिळते का ते. तर मित्रांनो, आपल्याला श्री सद्गुरू कृपा या होमस्टेमध्ये 2 रूम मिळालेले आहेत. तर मग सज्ज व्हा उद्यापासून बीचवरची मजा करायला. आपण माणगाला हॉटेल कोकण क्राऊन इथे जेव्हा ब्रेकफास्टला थांबलो होतो तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल की माझ्याबरोबर माझा भाऊ मिलिंद याचीही फॅमिली होती. तर आम्ही आता इथे 2 दिवस स्टे करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर मित्रांनो, डिसेंबरच्या ह्या शेवटच्या आठवड्यात आम्हाला 2 रूम मिळालेले आहेत. आम्ही मंगळवारी आलो म्हणून. तर मग चला, आम्ही आपल्या गाड्या वळवल्या आहेत श्री सद्गुरू कृपा या होमस्टेकडे. तर मित्रांनो, पुढच्या भागात सज्ज व्हा दिव्यागडचा सुवर्ण गणेश पाहायला, तसेच दिव्यागडमधील काही जुनी मंदिरे पाहायला आणि दिव्यागडचा बीच पाहायला. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू अँड कीप वॉचिंग अवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.